आज की बड़ी खबर पर डोंबिवली में शिवसेना भाजपा के बीच जोरदार हंगामा। पैसे बांटते हुए भाजपा कार्यकर्ताओं को रंगे हाथ पकड़ने का दावा। महाराष्ट्र के डोंबिवली में चुनाव प्रचार के दौरान शिवसेना और भाजपा के बीच जोरदार राडा देखने को मिला। शिवसेना के उम्मीदवार नितिन पाटिल ने आरोप लगाया है कि भाजपा की ओर से मतदाताओं को पैसे बांटे जा रहे थे और इसी दौरान उन्हें रंगे हाथ पकड़ा गया। नितिन पाटिल का दावा है कि मतदाताओं को लुभाने के लिए पैसों का खुलेआम दुरुपयोग किया जा रहा था। इस गंभीर मामले की जानकारी तुरंत पुलिस प्रशासन और चुनाव अधिकारियों को दी गई थी। हालांकि शिवसेना उम्मीदवार का आरोप है कि सूचना देने के बावजूद चुनाव अधिकारी और पुलिस प्रशासन करीब 1.5 घंटे बाद घटनास्थल पर पहुंचे। इस घटना के बाद इलाके में तनाव का माहौल बन गया और शिवसेना व भाजपा के कार्यकर्ता आमने सामने आ गए। मौके पर मौजूद नागरिकों की भी भारी भीड़ जमा हो गई, जिससे हालात और बिगड़ गए। फिलहाल पुलिस और चुनाव आयोग की टीम पूरे मामले की जांच कर रही है। यह पता लगाया जा रहा है कि पैसे किसके थे, किस उद्देश्य से बांटे जा रहे थे और इस पूरे प्रकरण के पीछे कौन जिम्मेदार है। इस घटना से डोंबिवली की चुनावी राजनीति और अधिक गर्मा गई है। कुठनं उमेदवारी लढतात आणि काय नाही मी पॅनल क्रमांक 29 मधनं शिवसेनेकडनं उमेदवारी लढतो आहे आणि गेल्या महिनाभर त्या लोकांशी संघर्ष करतोय। त्यांचे सगळे बाबा आवाज बंद करा ना, वारंवार आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांचे सगळे पोलखोल केले। आता ह्यांच्याकडे बोलायला काय नाही, हे अनधिकृत बांधकाम करतात। आता आयरे गावात जावा, किती बकाल केले अनधिकृत, सुनीलनगरच्या पट्ट्यात जावा, किती अनधिकृत बांधकामं आहेत। तरीसुद्धा एक प्लेग्राऊंडचं जे अनधिकृत बांधकाम मी तोडलं आणि दुसरा आला ठेकेदार ओमनाथ नाटेकर, त्याचे पैसे ह्या मॅडम वाटतायत। लाज नाही वाटत ह्यांना? कुठे पैसे वाढत होते, कोण वाटत? आता इथे दशरथ भुवन बिल्डिंगमध्ये आलो आहे। सकाळी शर्मा म्हणून रुपाबाई निवासमध्ये, त्याच्याकडे आपण जाऊ, तोही सगळं देईल। अशा बऱ्याच लोकांकडनं प्रत्येक बिल्डिंगमध्ये तुम्हाला असे पॅकेट दिलेले आहेत। 3-3 हजार रुपये प्रत्येक पॅकेट आहेत। आणि दुसरं बघा, हा आलाय तिकडनं महिला पोलीस दादा, तुम्ही इकडे येता का जरा? ह्यांना येऊ दे। हां, समोर या साहेब। हे विशू पेडणेकर जे भाजपचे नगरसेवक आहेत, ते काय मंडल अध्यक्ष, कसले अध्यक्ष ते कुठल्या पदावर आहेत? हे बिनविरोध आलेले विशू पेडणेकर, त्यांचे हे कार्यकर्ते ते हे पाकिटं घेऊन आले आणि ताईंचं म्हणजे ते जे 30-35 हजार रुपये ते वाटत होते, बाकी हे 3-3 हजाराचे पाकिटं हे वाटत होते। आणि आता प्रत्येक बिल्डिंगीत गेलात, प्रत्येक रूममध्ये गेलात तर सगळेच्या सगळे लोक पाकिटं देतील। आमची लोक स्वाभिमानी आहेत हो। हां, आणि प्रत्येकाच्या घरात टाकून जाता, लाज नाही वाटत? सरळ मार्गाने नितीन पाटलाला हरवू शकत नाही म्हणून असला धंदे कराल तुम्ही? हां, आणि वरनं AI करून माझे AI मध्ये फोटो पाठवतायत। कोण गुंड? हां, का ओरिजिनल दाखवा ना। काय मागणी आहे तुमची? मागणी काय नाही।